नमस्कार. मी डॉक्टर पद्मजा गणपते. सुसंवाद करिअरचा या आजच्या चर्चासत्रात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज शिक्षण प्रणालीमधल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण भाष्य करणार आहोत आणि तो मुद्दा आहे, तो विषय आहे NEPचा. NEP म्हणजे काय? तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी डिक्लेअर झाली 2020 मध्ये आणि टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरही ती हळूहळू इम्प्लिमेंट होते. तर NEP म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. हे धोरण म्हणजे नेमकी काय आणि हे कुणासाठी आहे? तर काही तज्ज्ञांच्या मते हे एक क्रांतिकारी पाऊल आहे शिक्षणाला आधुनिकतेकडे नेण्याचं. काही तज्ज्ञांचं असं मत आहे की हा फक्त सावळा गोंधळ ठरणार आहे, कारण NEP ही त्यांच्यामध्ये जुनी शिक्षण पद्धत विस्कळीत करणारी एक स्टेप आहे आणि त्याचबरोबर समाजामधले जे घटक आहेत त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचं हे पाऊल आहे. तर आजचा हा जो प्रश्न आहे याच्यावर विचारमंथन करण्यासाठी आज आपण इथे एक खास प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, कारण आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत माजी पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमरकर. आणि आमच्या चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत आहे सर. धन्यवाद. तर प्राध्यापक करमरकर यांनी आपल्या 40 वर्षाहूनही अधिक काळाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीत फार मोठं योगदान दिलंय. ते रिनोन्ड जिओलॉजिस्ट आहेत. त्यांच्या इग्नियस पेट्रोलॉजी, जिओकेमिस्ट्री आणि इकॉनॉमिक जिओलॉजी, त्याचबरोबर स्पेसिफिकली मेंटल पेट्रोलॉजीमध्ये त्यांचं योगदान आणि कॉन्ट्रीब्युशन हे वाखाणण्यासारखं आहे. तर प्राध्यापक करमरकर यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी मध्ये प्रमुख म्हणून काम केलंय. त्यांची 7 प्रकाशनं आहेत, 61 शोध निबंध आहेत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. जवळजवळ 8 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शनही केले आहे. ते सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स लाईक जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, जी प्रेस्टिजियस आहेत, त्याच्यामध्येही ते सदस्य म्हणून आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, व्हाईस चान्सलर म्हणूनही प्राध्यापक करमरकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत. त्यांनी मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च याला प्रोत्साहन देण्यासाठी स्कूल सिस्टम सुरू केली. मेलबर्न विद्यापीठ आणि ISR सोबत BSc ब्लेंडेड अंडरग्रॅज्युएट कार्यक्रम सुरू केला आणि कतरमध्ये SPPUचे पहिले परदेशी कॅम्पस उभारले. त्यांच्या या कार्यकाळात SPPUने जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण प्रगती केली. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची जी वर्ल्ड रँकिंग असते, ज्याला आपण QS रँकिंग म्हणतो, आणि NIRF म्हणून जी रँकिंग असते, या दोन्ही रँकिंगमध्ये सरांच्या कारकिर्दीत जो आलेख आहे रँकिंगचा तो अगदी वर चढतच गेलेला आहे. तर शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक करमरकर यांचे योगदान फक्त SPPU पुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. आज ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 यावर चर्चा करणार आहेत आणि यामुळेच भारतीय शिक्षणाच्या भविष्यात काय बदल घडून येतील त्याबद्दलही आपण विचारमंथन करू. तर आता आपण NEPच्या चर्चेकडे वळूया. 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून जी शिक्षण प्रणाली प्रचलित आहे 10+2, की 10वी पर्यंत शिक्षण घ्यायचं आणि मग डिसाईड करायचं, निर्णय घ्यायचा सायन्स, कॉमर्स की आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजमध्ये जायचं आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायचे. तर ही आपली जी म्हणजे शिक्षण प्रणाली आहे त्यापेक्षा NEPचं जे धोरण आहे किंवा NEPचं जे पॅटर्न आहे ते काय आहे आणि ते कसं वेगळं आहे? मुळामध्ये थोडंसं आपण त्याच्या इतिहासामध्ये जाऊ. साधारणपणे 36 वर्षानंतर हे धोरण बनवलं जाते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही प्रमाणात जे काही धोरण चाललं ते कोठारी कमिशनच्या माध्यमातून 1967 साली आलं आणि ते जवळजवळ 85 पर्यंत सुरू होतं. त्याच्यामध्ये छोटे मोठे बदल करण्यात आले. छोटे मोठे बदल काय होते त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाला आपण म्हणतो की राईट टू एज्युकेशन म्हणून प्रकार जो 2010 मध्ये आणला. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट सातत्याने होती की मोठा असा काही बदल नव्हता. सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि सर्वांना
शिक्षणाचे दालनं खुली करणं इथपर्यंतच ते मर्यादित राहिलं. 36 वर्षानंतर साधारणपणे असं वाटायला लागलं की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि बदल जर करायचा असेल तर बदल कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यासाठी पहिल्यांदा या धोरणामध्ये त्रुटी काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. 2014 त्यावेळचे जे सचिव होते सुब्रमण्यम, त्यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ज्या अस्तित्वात होतं त्याच्यावर एक समिती नेमण्यात आली. 2017 त्यांनी त्याचा रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये अनेक विविध गोष्टी ज्या अधोरेखित करून मांडल्या गेल्या. त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये प्रचंड प्रमाणात संकीर्णता आलेली होती. म्हणजे काय होतं की आपण पाहिलं की खूप फॅकल्टींची निर्मिती झालेली होती. कॉमर्स फॅकल्टी असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेगळी असेल, लॉची वेगळी आहे, नंतर तुमच्या ह्युमॅनिटीजची वेगळी आहे. मला आठवतं मी जेव्हा कुलगुरू म्हणून कार्यभाग स्वीकारला त्यावेळेला माझ्या कॅम्पसवर जवळ 11 फॅकल्टी होत्या. तर 11 फॅकल्टीमध्ये संपूर्ण शिक्षण ज्याला असं म्हणतो की कंपार्टमेंट्समध्ये बंदिस्त करण्यात आलेलं होतं. हे करत असताना साधारणपणे मला एक नेहमी जाणवायचं की मला एक इथं किस्सा सांगा असं वाटतं की विक्रम किर्लोस्कर ज्यांनी टोयोटा ही कंपनी भारतामध्ये आणली, ते माझ्याशी एकदा बोलत असताना म्हणाले, करमळकर तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रस्टवर काम करता आहात, मला एक गोष्ट तुम्हाला सुचवायची आहे की इंजिनियर हा अत्यंत कोरडा असतो, त्याला सोशल किंवा ह्युमन हा टच बिलकुल नसतो. त्यामुळे इंजिनिअरिंग बरोबर त्याला कुठेतरी सोशल आणि ह्युमन टच देण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्युमॅनिटीचा त्याच्यामध्ये सहभाग होणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी त्या संकीर्णतेमध्ये मोडतात. जिथे आपण पाहतो की आपण टांग्याचा जो घोडा असतो त्याला एकदा झापडं लावलेली असतात. एकदा आपण एखाद्या फॅकल्टीमध्ये पडलो की पुढचा प्रवास फक्त त्या फॅकल्टी पुरता मर्यादित. आजूबाजूला काय चाललंय, जगामध्ये इतर गोष्टींची नवीन निर्मिती काय होतीये, जगामध्ये काय गोष्टींची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचा कुठेतरी मग विसर पडतो आणि अत्यंत मायन्यूट किंवा मायक्रो लेवलला जो आपला रिसर्च सुरू होतं, ज्याला आपण म्हणतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की ह्या ज्या संपूर्ण कंपार्टमेंट्स होत्या ते तोडणं गरजेचं होतं. दुसरं, टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर अजिबात केला नव्हता आजपर्यंत. जे मग त्याच्यामध्ये परीक्षा प्रणाली असेल, पेपर काढण्याचे प्रकार असतील, शिकवण्याच्या बाबतीत टेक्नॉलॉजीमध्ये फक्त पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इथपर्यंतच मर्यादित होतं. आजचं जे जग आहे, AI जग आहे, आज ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली आलेल्या आहेत, त्यांचा उत्कृष्ट प्रकारे उपयोग करून मुलांना कसं सातत्याने त्यात गुंतवून ठेवता येईल आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षणाची द्वार कशी त्यांना देता येतील त्याचा विचार फारसा आधीच्या धोरणामध्ये नव्हता. थोडक्यामध्ये राईट टू एज्युकेशन आलं, पण आपण कधीही राईट एज्युकेशन, योग्य शिक्षण काय आहे याचा कधी विचार केला नाही. मला असं वाटतं की त्यामुळं ह्या संपूर्ण जो काही अभ्यास केला गेला त्यातून ज्या काही त्रुटी लक्षात आल्या त्या त्रुटीच्या बेसिसवर असं ठरवण्यात आलं की एक नवीन धोरणाची आखणी करू, ज्याच्यासाठी इस्रोचे जे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली, कस्तुरीरंगनच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेकविध ज्याला आपण म्हणतो की या विषयातले तज्ज्ञ मग त्या विभागातून घेतले गेले. ट्रायबल युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे काही प्राध्यापक होते, शाळेमध्ये चांगलं काम करणारे काही शिक्षक मंडळी होती किंवा प्राचार्य होते किंवा संस्थाचालक असतील, विविध कुलगुरू असतील, परदेशामध्ये साधारणपणे काम करणारे मंजुळ भार्गव सारखे ज्याला आपण वैदिक मॅथमॅटिक्स चा जो अभ्यास दूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ज्यांनी भारताच्या बाहेर केला असे लोक असतील, या सर्वांना एकत्रित घेऊन किंवा SNDT सारखं विद्यापीठ असेल त्याच्या पूर्व कुलगुरू वसुधा कामत यांना बरोबर घेऊन याच्यामध्ये काम करण्यात आलं आणि त्याच्या बेसिसवर साधारणपणे हे जे धोरण आहे हे साधारणपणे 2019ला तयार झालं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात याच्यावर चर्चा झाली, पब्लिक डोमेनमध्ये ते टाकण्यात आलं, पब्लिक पोर्टलवर टाकण्यात आलं, लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या गेल्या आणि साधारणपणे 3.5 लाख प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांना उत्तरं देऊन हे धोरण साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये 2020 आपले पंतप्रधान मोदी यांनी कॅबिनेटच्या मार्फत याची साधारणपणे घोषणा केली गेली आणि त्यापासून ते अंमलात आलं. ओके. तर माझा प्रश्न असा आहे की जसं आत्ता 10+2 हा एक पॅटर्न आहे,
तर या नवीन धोरणाप्रमाणे काय पॅटर्न आहे? मग मला सुरुवातीला जसं म्हटलं की वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यात आले होते. आपण पूर्वीचं जे धोरण आहे 10+2 जे आपल्याला अत्यंत सुखकारक होते. एकदा आपण वर्गामध्ये पहिलीला ऍडमिशन घेतलं की 12वी पर्यंत साधारणपणे आपला प्रवास सुरू व्हायचा. बरोबर. याच्यामध्ये अंगणवाडी किंवा ज्याला अलीकडे आपण नर्सरी म्हणतो किंवा केजीज वगैरे होतो, याचा फारसा काही विचार केलेला नव्हता. आणि त्या मग कोणी चालवायचं याच्यामध्ये विचार केला तर काही प्रायव्हेट असतील, कोणी ज्याला अत्यंत अमेच्युअर पद्धतीनं म्हणजे मला आवड आहे म्हणून मी करतोय, पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नियम आणि यांचं माझ्या मते व्यवस्थित ज्याला आपण नियम पाळणं वगैरे हा प्रकार नव्हता. आणि त्यामुळं या अंगणवाडी असतील किंवा केजी असतील यांना आता शिक्षण संस्थांची जोडून घेतलेले आहे. म्हणजे जिथे शाळा आहेत, जिथे 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत शिक्षण प्रणाली अशा संस्थांचीच ती अंगणवाडी असली पाहिजे किंवा ती बालवाडी असली पाहिजे. त्यामुळे साधारणपणे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून पहिली 5 वर्ष म्हणजे 5 आणि 3 8 साधारणपणे 8 वर्षापर्यंत पहिला टप्पा आहे. तर पहिल्या टप्प्याला त्यांनी फाउंडेशन म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्याचा पायाभूत विकास करणे. आणि मुलाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, मुला मुलींच्या बाबतीत, तर हे जे वय आहे ह्याच्यामध्ये मुलांच्या मेंदू अत्यंत तीक्ष्ण असतो आणि जे काही नवीन दिलं जातं ते पटकन ग्रास करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. पण त्याला व्यवस्थित मोल्ड करणं अशा पद्धतीचे शिक्षण. सुरुवातीची जी 2 वर्ष आहेत ज्याला आपण म्हणतो की बालवाडीमध्ये, तर बालवाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला पुस्तक किंवा कविता ह्याच्यापेक्षा नव्हता. त्याला साधारणपणे ज्याला असं म्हणतो स्वच्छंदी आनंदी खेळ अमुक तुम या गोष्टीनं साधारणपणे त्याला एका विशिष्ट गोष्टीकडे नेण्याच्या दृष्टीनं तयारी करणे, शिक्षणाच्या कडे नेण्याच्या दृष्टीने तयारी करणे. 1ली आणि 2रीमध्ये सुद्धा पुस्तकं नाहीत, 3रीमध्ये पुस्तकं येतात. ज्याला आपण म्हणतो की ज्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग आहे. महात्मा गांधींनी सुद्धा त्यांच्या नवी तालीममध्ये म्हटलेलं आहे की एक्सपिरियन्शियल लर्निंग, ज्याला असं म्हणतो की प्रत्यक्ष खेळ करत किंवा एखाद्या गोष्टी समजावून कशा घ्यायच्या खेळाच्या माध्यमातून, क्रीडेच्या माध्यमातून किंवा छोटी छोटी ज्याला आपण म्हणतो की आपण हे घालतो कोडी घालतो, ते कोडीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ते शिक्षण आणि ते सर्वांगीण असलं पाहिजे. माणूस म्हटलं की आपण 4 गोष्टींचा विचार करतो: व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. आणि याच्यामध्ये व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज, सृष्टी म्हणजे निसर्ग आहे आणि परमेष्टी म्हणजे अध्यात्म आहे. तर या 4ही गोष्टींच्या संकल्पना एकत्रित घेऊन त्या मुलाचा तशा पद्धतीने विकास झाला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की जीवन शिक्षण, पुस्तकामधलं फक्त काहीतरी पाठ करणं, घोकंपट्टी करणं, ज्याला आपण म्हणतो घोका आणि ओका, अभ्यास करायचा आणि तो परीक्षेमध्ये तसं लिहून काढायचं, त्याच्यावर त्याची मार्किंग ठरायचं. त्याच्याऐवजी ज्या क्रिटिकल थिंकिंग ज्याला असं म्हणतो की चांगल्या पद्धतीने विचार करायला, एक कुतूहल जागृत झालं पाहिजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. एखादी गोष्ट घडती आहे याची मागची कारणं काय आहेत, हे कुतूहल जे आहे ते कुतूहल विकसित करण्याच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते देण्याचा प्रयत्न केला. म्हणून 3री पासून साधारणपणे पुस्तकांची मांडणी सुरू होती. साधारणपणे हा 5 वर्षाचा टप्प्या झाल्यानंतर पुढचे 2 टप्पे आहेत ते 3-3 वर्षाचे आहेत, रादर 3 टप्पे आहेत. तर पहिला जो 3 वर्षाचा टप्पा आहे ज्याला आपण म्हणतो की 4थी, 5वी आणि 6वी, तर 4थी आणि 5वी आणि 6वी मध्ये थोड्याफार प्रमाणात पुस्तकांचा, आणि पुस्तकं सुद्धा क्लिष्ट नाही आहेत, अत्यंत छोटी पुस्तकं ज्याच्यामध्ये जो फापट पसार पूर्वी प्रचंड प्रमाणात दिला जायचो तो आटोपशीर आणलेला आहे त्याच्यामध्ये, आणि अनेकविध गोष्टींचं साधारणपणे ज्ञान देण्याचा त्याचा प्रयत्न करणार. ते करत असताना सुद्धा पुन्हा ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. आणि 6वी नंतर व्होकेशनल ट्रेनिंग, ज्याला असं म्हणतं कार्यानुभव. आपण आपल्याला आठवत असेल आपल्या शाळेमध्ये लहानपणी आपण शिकत असताना कार्यानुभवाचा 1 तास असायचा, पण तो बऱ्याच वेळा खरंच काही कार्यानुभव तसं मिळायचं नाही. कुठेतरी काहीतरी बागेत जा, हे जा वगैरे. इथं तसं न प्रकार करता आजूबाजूची छोटीशी जे काही युनिट असेल, जिथे प्लंबिंगचं काम चालतं, कुठे प्रिंटिंगचं काम करतं, कुठे इलेक्ट्रॉनिकचे छोटेसे मोबाईल रिपेअरिंग असेल किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कुतूहल जागृत करण्याच्या दृष्टीनं एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा ती पायरी आहे, तिथून 6वीला सुरू करायचं आणि त्याच्यानंतर पुढची जी 5 वर्ष आहेत त्याच्यामध्ये हळूहळू त्याचा विकास करायचा. व्होकेशनल ट्रेनिंग याच्यामध्ये आणलेलं आहे. मुळामध्ये आपल्याकडं आपलं जे सगळं शिक्षणाचे समाज हे भूमुख आहे. आई वडील सुद्धा बऱ्याच वेळा समाजाच्या रेट्याखाली असतात.
प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे किंवा इंजिनियर झाला पाहिजे, आणि त्या दृष्टीनं त्या सर्व गोष्टी चालतात. तर तसं न होता विद्यार्थ्याला काय आवडतं, विद्यार्थ्याची कशामध्ये गती आहे हे शिक्षक ठरवेल. शिक्षकाला चौथी पाचवीमध्ये लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तो आई वडिलांना का सांगून त्याप्रमाणे त्याची डेव्हलपमेंट सुरू करेल. ज्याला आपण म्हणतो की व्हाईट कॉलर्ड आणि ब्ल्यू कॉलर्ड जॉबला आपल्याकडे थोडंसं असं वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं, पण त्यांची तेवढीच गरज आहे, इंडस्ट्रीमध्ये पण आहे आणि आपल्या समाज जीवनामध्ये सुद्धा आहे. तर अशा पद्धतीचं ह्युमन रिसोर्स डेव्हलप जर करायचं असेल तर त्याची सुरुवात शाळेपासूनच झाली पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त जो आहे ज्याला आपण म्हणतो की मूल्याधिष्ठित शिक्षण, मूल्य म्हणजे समाजामध्ये प्रत्येक जाती धर्म या सर्व गोष्टींचा त्यांना आदर केला पाहिजे, आईवडिलांचा आदर केला पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे, चांगल्या सवयी त्याला असल्या पाहिजेत, योग वगैरे या माध्यमातून थोडंसं स्वतःच्या मन आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींचं साधारणपणे संगम घडवण्याच्या दृष्टीने त्याची सुरुवात आपण करतोय आणि त्या दृष्टीनं त्या गोष्टी आणलेल्या आहेत. आणि सर्वात शेवटचे जे आहे की भारतीय ज्ञान परंपरा, भारत हा साधारणपणे जवळजवळ ज्याला आपण म्हणतो हजारो वर्षाची परंपरा असलेला देश आहे. आणि त्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर एक शिक्षणाच्या दृष्टीनं एक मोठं साधारणपणे केंद्र म्हणून भारताकडे बघितलं जायचं. त्यावेळी जे तक्षशिला असेल, नालंदा असेल, विक्रमशिला विद्यापीठ असतील किंवा अनेकविध काशीसारख्या जिथे जगातून लोक येऊन शिकायचे, गुरुकुल पद्धतीमध्ये शिकवलं जायचं. आणि ज्याला आपण म्हणतो की 14 विद्या आणि 64 कला यांचा समावेश त्याच्यामध्ये असायचा. तर अशाच पद्धतीनं ह्या शिक्षणाची पूर्ण रचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला. गणित साधारणपणे बऱ्याच लोकांना जड जातं, त्या गणितामध्ये सुद्धा 2 प्रकार आणलेले आहेत. गणित साधारणपणे तुमच्या 8वी पर्यंत कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर जी 3 वर्षे आहेत 9वी 10वी 11वी आणि 12वी त्याच्यामध्ये तुम्ही गणित बदलू शकता. म्हणजे याच्यामध्ये बेसिक गणित आणि थोडंसं ॲडव्हान्स गणित. ज्यांना इंजिनिअरिंगला वगैरे असेल ते ॲडव्हान्ससाठी जातील, ज्यांना गणित फक्त संख्या मोडच्या दृष्टीने करायचं असेल तर तो बेसिक गणित करेल. 9वीला त्याला सोडायची मुभा आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे ग्रुप्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये साधारणपणे 4 ग्रुपमध्ये हे शिक्षण. त्याच्यामध्ये 2 भाषा कंपल्सरी आहेत. त्याच्यामध्ये एक जी आहे ती स्वतःची मातृभाषेमध्ये शिकणं केव्हाही सोयीस्कर आणि सोपं पडतं. बरेच विद्यार्थी शाळा सोडतात त्याचं कारण म्हणजे इंग्रजी त्यांना जड वाटायला लागतं. मातृभाषेमध्ये सगळ्याच गोष्टी शिकवल्या जात नाहीत. त्यामुळे मातृभाषा महाराष्ट्रामध्ये ती मराठी, इतर राज्यामध्ये त्या भागाची ती भाषा असेल. दुसरी रिजनल लँग्वेज, आपल्याकडे रिजनल लँग्वेज हिंदी असू शकते, इतर राज्यामध्ये आणखीन कुठलीही असू शकते. आणि तिसरं जे आहे ते इंग्रजी साधारणपणे तुम्ही 9वी 10वी नंतर ते येणार आहे आपल्याला. तर हळूहळू असा विकास घडवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टीनं त्या भाषा आणि जे 3 वेगवेगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपप्रमाणे प्रत्येक ग्रुपमध्ये 3 सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला चूज करायचं, तुम्हाला चॉईस दिलेलं आहे. 10वी नंतर साधारणपणे 9वी 10वी 11वी 12वी याच्यामध्ये आपण कुठल्या ग्रुपमध्ये आपण पुढे जातोय त्याप्रमाणे तुमची दिशा ठरणार आहे. आणि समजा चुकली तर परत येण्याची पुन्हा संधी आहे याच्यामध्ये जी पूर्वी नव्हती. तर अशा अनेकविध गोष्टींचा समावेश या शिक्षण धोरणामध्ये केला गेलेला आहे. तर पहिल्याची जी 10+2 ही सिस्टम बदलून आता 5+3+3+4 म्हणजे पहिली 5 वर्ष आहेत ती म्हणजे मॉन्टेसरी बालवाडी ज्याला आपण म्हणतो, तर ती त्यासाठी म्हणजे ज्या प्रकारे मेंदू विकसित होतो अर्ली एजमध्ये तर त्याला लक्षात ठेवून ती केली गेली आहेत. आणि दुसरा जो आहे तो फाउंडेशन रायटिंग रीडिंग जिथे आपण 3री 4थी आणि 5वी हा येतो. आणि थोडं ॲडव्हान्स लर्निंगमध्ये पुढे मग 6वी 7वी 8वी आणि 9वी ते 12वी म्हणजे हे करिअरची दिशा ठरवणारं एक आपल्याला माइलस्टोन असं हा म्हणायला हरकत नाही. पण इथे मला एक प्रश्न पडला आहे सर की 9वीमध्ये जे विषय निवडले जातील तर ते विषय पुन्हा बदल करता येतील की 9वीमध्ये जे विषय घेतले जातील तेच 12वीपर्यंत त्यांना कंटिन्यू करावे लागतील? तुमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पण थोडंसं शिक्षण धोरणामध्ये आपण थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीनं नजर टाकली तर त्याच्यामध्ये एका गोष्टीचा मला उल्लेख करावा आवडेल की साधारणपणे 10वीपर्यंत किंवा 11वी 12वीपर्यंत त्याचं एक रिपोर्ट कार्ड असणे, शाळेचं जे शिक्षण आहे एक रिपोर्ट कार्ड ज्याला म्हणतो की ज्याला आपण प्रोग्रेस रिपोर्ट म्हणूया.
आणि याच्यामध्ये फक्त शिक्षकांनी त्या विषयानुरूप दिलेले मार्क नसून त्याच्या विविध अंगांनी त्याचा केलेला साधारणपणे ज्याला असं म्हणतो की समीक्षा आहे. आणि ज्याच्यामध्ये फक्त शिक्षक समाविष्ट नाही आहे, तर त्याचं सह अध्यायी ज्याच्यावर त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याच्याबद्दल सांगायचं की या मुलाला कशाची आवड जास्त वाटते. कारण मुलगा कसा असतो की आई वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगतोच असं नाही, तर आपल्या मित्रांबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने सांगत असतो, शिक्षकांबरोबर तो जास्त ओपन होत असतो. त्यामुळं सहअध्यायी. नंतर तिसरं जो आहे तो स्वतः विद्यार्थी आहे. विद्यार्थी स्वतः सांगेल की मला या 4 वर्षामध्ये 5 वर्षांमध्ये मी जी काही शिकलो त्याच्यामध्ये मला गती कशात वाटते आणि काय मला क्लिष्ट जाते, काय मला अवघड जाते. आणि चौथा जो आहे तो पालक. जो पालक पूर्वीपासून आपण म्हटलं की एकदा ऍडमिशन घेतलं की साधारणपणे 10वी आणि 11वी 12वीचे मार्क्स बघायला यायचं, तर तसा प्रकार न ठेवता पालकांना सुद्धा सातत्यानं दरवर्षीच्या प्रोग्रेस कार्डमध्ये मुलाची समीक्षा करणं आणि मुलाच्या बाबतीत त्याच्यामध्ये स्वतःचे विचार त्याच्यामध्ये लिहिणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर 9वी नंतर मी जसं म्हटलं की 10वी 11वी आणि 12वीसाठी आपण 4 साधारणपणे त्याला संच म्हणूया, ते संच दिले गेलेले आहेत. त्यातला पहिला संच हा कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे दोन भाषा आहेत त्याच्यामध्ये. दुसरा संच आहे त्याच्यामध्ये कला फिजिकल एज्युकेशन आहे आणि तिसरा आणखीन असे प्रकार आहे. चौथ्यामध्ये ह्युमॅनिटीज वगैरे गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि 5व्यामध्ये जे आहे ते सायन्स, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, थोडंसं कम्प्युटर, कॅल्क्युलस या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलाने यातले साधारणपणे 6 विषय घ्यायचे किंवा 2 गट त्याने चूज करायचे. तर ते जे साधारणपणे फ्लेक्झिबिलिटी ती विद्यार्थ्याला दिलेली आहे. तर आतापर्यंत झालेला त्याचा प्रोग्रेस, त्या प्रोग्रेस कार्डच्या बेसिसवर त्याला पालक मार्गदर्शन करतील, त्याचप्रमाणे शिक्षकही मार्गदर्शन करेल की हे घेतलंस तर हा तुझा करिअरचा माझ्या दृष्टीने योग्य मार्ग दिसतोय, तर या मार्गाने जर गेलास तर मला असं वाटतं की जास्त चांगल्या पद्धतीने तो आयुष्य जगू शकशील किंवा एक ज्याला असं म्हणतो की ज्याला आपण म्हणतो ना सक्सेसफुल ह्युमन बिईंग होण्याच्या दृष्टीनं तुझा ती वाटचाल असेल. तर या दृष्टीनं मला नाही वाटत की ह्या जर गोष्टी समजून घेतल्या तर ही जी क्लिष्टता होती साधारणपणे 10वी नंतर मी सायन्सला जायचं की इंजिनिअरिंगला जायचं किंवा सायन्स किंवा मी कॉमर्सला जायचं हे ठरवलं जायचं, तसं नव्हतं. हे पुढचा जो प्रकार आहे हे केल्यानंतर सुद्धा 12वी नंतर मला असं वाटलं की नाही बाबा, मला मार्क म्हणावे तसे काही चांगले पडले किंवा माझी ग्रेड जी आहे की श्रेयांक आहे तो तितका चांगला नाही आहे. आणि इंजिनिअरिंग मला ते 3 वर्ष व्यवस्थित वाटलं, म्हणजे त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. पण आता मला असं वाटतं की नको जायला, मी कुठेतरी आर्ट्स कंटिन्यू करू, तर तो पर्याय आहे त्याला. किंवा तो कॉमर्समध्ये आपण कंटिन्यू करू, तो त्याला पर्याय आहे. त्यामुळे 12वी झाल्यानंतर म्हणजे केवळ तुम्ही सायन्समध्ये पासआउट झालात त्यामुळे कॉमर्स करायचं नाही किंवा इंजिनिअरिंगच करायचं, हे जे आपल्यावर जी बंधनं होती ती बंधनं बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला गेला. त्यामुळे तुम्ही तुमच्या ट्रेंड चेंज करू शकता, तुमच्या शाखा बदलू शकता. पण मग आधी असं व्हायचं की फक्त सायन्सचा जो विद्यार्थी आहे 12वी सायन्स तो कॉमर्स आणि आर्ट्स आणि ह्युमॅनिटीमध्ये जाऊ शकत होता. पण आता जसं तुम्ही म्हणता की कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स असल्यामुळे जर त्याने आर्ट्स घेतलं असेल पण मग तो सायन्सला जाऊ तरीही शकतच नाही. म्हणजे नाही, मुळीच नाही. मी म्हणून म्हणलं ना की दुसरा जो संच आहे त्याच्यामध्ये आर्ट्स आहे, तर त्याची कॉम्बिनेशन पहिला, दुसरा आणि शेवटचा असू शकतो. म्हणजे मी मगाशी जो उदाहरण दिलं की इंजिनिअरिंग करत असताना मी कोरडा राहता कामा नये, मला सोशल जे काही स्ट्रक्चर आहे ते समजलं पाहिजे, ह्युमॅनिटीजच्या गोष्टी मला कळल्या पाहिजे, कलेचं मला कुठेतरी यायला असतो, म्हणून ती कलाही मी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. आणि इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आपण आणले. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये एखाद्याला वाटलं की इंजिनिअरिंग करताना मी संगीत शिकावं, मला परफॉर्मिंग आर्ट्स करायचं आहे, मी उत्कृष्ट तबला वादक बनू शकतो किंवा सितारिस्ट होऊ शकतो किंवा नाट्यामध्ये मला काम करायचं, तर ती 2 क्रेडिट 4 क्रेडिट घ्यायची त्याला मोह आहे. त्यामुळे पूर्वी कसं व्हायचं की साधारणपणे नाच, गाणं, खेळ वगैरे हे 6वी 7वी 8वी पर्यंत चालायचे. 8वी नंतर आई वडील सांगायचे आता आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला जायचंय, त्या दृष्टीने तयारी करा, हे फालतू धंदे बंद करा वगैरे. आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं काहीतरी ज्याला म्हणतो की ह्याची मोजमाप नव्हती. आता तुमच्यात ते सगळे गोष्ट अंतर्भूत केलेले आहेत, त्यांना क्रेडिट्स मिळणार आहेत, त्यांना श्रेयांक मिळणार आहे. आपण बरेच जे उदाहरण बघतो, तेंडुलकरसारखा उत्कृष्ट क्रिकेट खेळणार पण तो डिग्री कंप्लीट करू शकला नाही. ही फ्लेक्झिबिलिटी जर कदाचित त्याला त्यावेळेला मिळाली असती तर त्यानं डिग्री केली असती. तर यामध्ये मला सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे की खूप काही ज्याला आपण म्हणतो ना लवचिकता ठेवण्यात आलेली आहे.
आणि त्यामुळं मी हेच केलं पाहिजे, मी तेच केलं पाहिजे, समाज सांगेल ते, आई वडील सांगितलं, याच्यापेक्षा मला काय आवडतं, मी काय बनू इच्छितो आणि त्याला योग्य कोणत्या गोष्टी मी शिकणं गरजेचं आहे, ती संपूर्ण मोबाईल याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या धोरणामध्ये हे जे बदल घडवून आणलेले आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असणार आहे. तर उच्च शिक्षणासाठी जेव्हा आपण NEVचा विचार करतोय तर उच्च शिक्षणामध्ये काय बदल घडून येणार आहेत आणि अकॅडमी क्रेडिट बँक म्हणून हा जो नवीन आता प्रकार सुरू होणार आहे तर त्याबद्दलही तुम्ही मार्गदर्शन करा. मुळामध्ये हायर एज्युकेशनमध्ये आपण मगाशी चर्चा केली 5+3+3+4 म्हणजे डिग्री प्रोग्राम जो आहे तो 4 वर्षाचा करणार. इंजिनिअरिंग 4 वर्षाचा असतोच. आपण इतर जे कोर्सेस जेव्हा किंवा ट्रॅडिशनल आपल्या डिग्री ज्या चालतात त्या 3 वर्षाचे असतात. सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल. आजही त्या 3 वर्षाचं आहे. 4थं वर्ष कंपल्सरी नाही आहे. 4थं वर्ष ऑप्शनल आहे. त्या विद्यार्थ्यांना ते ठरवायचं आहे. त्याच्या मागची भूमिका अशी आहे की बरेच विद्यार्थी आपलं शिक्षण संपल्यानंतर त्यांना परदेशाची ओढ असते, त्यांना परदेशात शिकायचं असतं. परदेशामध्ये जर गेल्यानंतर आपण पाहिलं तर परदेशाकडे जगामध्ये डिग्री प्रोग्राम हा 4 वर्षाचा आहे आणि त्यामुळं त्याची अशी अडचण होते की त्याला 2 वर्ष तिथे घालायला लागतात. कारण 3 वर्ष इथं करून 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष त्याला एक्स्ट्रा करावा लागतो. तो जो खर्च आहे तो आई वडिलांच्या खिशावर पडतो. त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्याला आपण म्हणतो की आपलं जे राष्ट्रीय चलन आहे त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो असं मी म्हणतो की हजारो कोटीचा पैसा यासाठी ज्याला परकीय चलन आपण म्हणूया त्याच्यामध्ये तो अडकून राहतो वगैरे. आणि ते सुखकर करण्याच्या दृष्टीने हा 4थं वर्ष ठेवलेलं आहे. आता 3 वर्षामध्ये एज्युकेशन हे मल्टी डिसिप्लिनरी असणार आहे ज्याच्यामध्ये एक मेजर आणि मायनर अशी संकल्पना आणलेली आहे. साधारणपणे जी क्रेडिटची संख्या आहे ती जी UGCने दिलेली आहे 3 वर्षासाठी 120 क्रेडिट आणि 4 वर्षाच्या डिग्री कोर्ससाठी 160 क्रेडिट अशी संकल्पना त्याची मागची आहे. तर हे करत असताना त्याला विद्यार्थ्याला भरपूर मुभा दिले. मेजर मात्र त्याला 50% त्याची क्रेडिट मेजरमध्येच असली पाहिजे ज्याला तर त्या विषयाची साधारणपणे मेजर म्हणून त्याला मान्यता मिळणार आहे. म्हणजे फिजिक्स जर मी घेतलं असेल तर फिजिक्स हे 50 क्रेडिट माझे जे आहेत किंवा निम्मे क्रेडिट 120 पैकी 60 क्रेडिट हे माझे फिजिक्सचे असले. उरलेले 60 क्रेडिट जे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड फ्लेक्झिबिलिटी आहे. तुम्ही कॉमर्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये नॉर्मली असा साधारणपणे असं असतं की फिजिक्सला योग्य जे मायनर आहेत ते आपण घेत असतो. त्याला लागणारं मॅथमॅटिक्स कदाचित असेल ते मी घेईन. त्याला लागणार कुठेतरी इलेक्ट्रॉनिक्स असेल ते मी घेईन. त्याला लागणारा आणखीन कुठेतरी एखादा कोर्स असेल टेक्निकल तो त्याच्यामध्ये मी मायनर म्हणून घेईन. त्या व्यतिरिक्त 3-4 जे व्हर्टिकल आणलेले जी पहिल्यांदा आणलेले आहेत मायनर व्यतिरिक्त जी आणलेली आहेत त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हा प्रकार जोडला ज्याला आपण म्हणतो की इंडस्ट्रीच्या माध्यमातून कुशल साधारणपणे कारिगार होण्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या देण्याच्या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल. तर स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो की कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीनं. आणि मग ती कुठे मिळू शकतील तर प्रत्यक्ष एक्सपिरियन्शियल लर्निंग इंडस्ट्रीमध्ये जाऊन तो घेऊ शकाल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री मिळेलच असं नाही. सामाजिक संस्था आहेत, अनेक NGOs आहेत त्यांच्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम सहभाग आपण नोंदवू शकाल वगैरे. एंट्रन्सचा सुद्धा तोच प्रकार आहे. आणि त्या माध्यमातून साधारणपणे मला असं वाटतं की हे करत असताना तो समाजाचा अभ्यास करतोय. जेव्हा प्रत्येक हा अनुभव तो घेतोय स्किलच्या माध्यमातून असेल किंवा इंटर्नशिपच्या माध्यमातून असेल किंवा जो प्रोजेक्ट करतोय त्या माध्यमातून समाज कसा घडतोय, समाजामध्ये काय बदल होत आहेत, समाजामध्ये नवीन चलतं नाणं कुठलं आहे. आजचा AIचं युग आहे ज्याला मशीन लर्निंग किंवा इतर अनेक विविध नवीन गोष्टी ज्या आलेल्या आहेत ऑगमेंटेड रियालिटी वगैरे मग ज्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दृष्टीनं ते आत्मसात करण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष अनुभव इंडस्ट्रीमधून घेतो. आज जी परिस्थिती आहे की आपण मी ग्रॅज्युएट करतो आणि इंडस्ट्रीमध्ये पाठवतो. पण बऱ्याच वेळा इंडस्ट्रीमध्ये मुलगा चुणचुणीत आहे, बोलतोय चांगला, पण उत्तर देताना त्याला आम्हाला जे पाहिजे ते त्याच्याकडे नाही आहे. मग ही जी दरी आहे की त्यांना जे पाहिजे
ते जर मला समजून घ्यायचं असेल तर माझा विद्यार्थी तिथे गेला पाहिजे आणि तो इंडस्ट्रीवाला माझ्या शिकवण्यामध्ये पण आला पाहिजे. माझं सिलेबस बनवत असताना, माझं करिक्युलम बनवत असताना ज्या नव्याने गोष्टी घडतायत त्या ताबडतोब आल्या पाहिजेत माझ्या. आणि त्यामुळं ती फ्लेक्झिबिलिटी आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणून जो आपण प्रकार आणला होता तो फार फसवा निघाला, कारण याच्यामध्ये मुलाला चॉईस कधीच मिळाला नाही. शिक्षकांनी चॉईस आपल्याकडे ठेवला, मला जे येतं तेच मी शिकवतो, तो प्रकार याच्यातून थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न केलेला. विद्यार्थ्याला चॉईस मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यामध्ये मॉलचा जो कन्सेप्ट आहे, आपण एखाद्या मॉलमध्ये जातो आणि माझ्या खिशाला जे परवडतं आणि मला जे आवडतं ते मी विकत घेण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणामध्ये सुद्धा साधारणपणे मला जे आवडेल, मला जे रुचेल आणि मला जे परवडेल ते शिकवण्याच्या दृष्टीनं ही क्रेडिट संकल्पना आणलेली आहे. हे करत असताना मग अशी तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABC म्हटलं. तर त्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे, पुण्यामध्ये अनेक चांगली कॉलेजेस आहेत. प्रत्येकाचा ओढा फर्ग्युसन, SP, गरवारे किंवा कॉमर्सच्या बाबतीत जर BMCC वगैरे यांच्याकडे. आता ह्या अत्यंत मेरिट बेस्ड कॉलेजेस आहेत, त्या ॲडमिशन मिळतच असं नाही, खूप कठीण जातं विद्यार्थ्यांना. पण मग ती रुखरुख असते की अरे मला इथे शिकता नाही आलं, तर मला आज ही संकल्पना उपलब्ध करून दिली की मी एका त्यातल्या त्यात मी म्हणणार नाही सुमार पण कमी दर्जाच्या कॉलेजमध्ये मी शिकतोय, पण मला काही क्रेडिट्स घ्यावीशी वाटतात की फर्ग्युसनमध्ये काही शिक्षक मला आवडत आहेत किंवा राजा त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, त्यांचे कोर्सेस खूप चांगले चालतात. तर ती मला मुभा आहे. ती मुभा म्हणजे मी 2 क्रेडिट मी फर्ग्युसनमधून करेन, 2 क्रेडिट मी SP मधून करेन. अशा पद्धतीनं देवाणघेवाण करण्याची संकल्पना त्याच्यामध्ये आणलेली आहे. आणि हे जे आहे याच्यासाठी एक नॅशनल लेवलला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये बेसिकली तुमचं विद्यापीठ रजिस्टर करतं, कॉलेज रजिस्टर करतं आणि विद्यार्थी रजिस्टर करून त्याला एक नंबर मिळतो. त्या नंबरच्या माध्यमातून त्याने जी क्रेडिट तिकडे घेतलेली आहेत ती क्रेडिट तो तिकडे कंप्लीट करेल, त्याची असेसमेंट ती होईल आणि त्याच्या अकाउंटला बँकेमध्ये जसं अकाउंट काढलेलं आहे तसं तर अकाउंट येतं, त्या अकाउंटला त्याचे ती एक क्रेडिट्स जमा होतील. आणि साधारणपणे 120 क्रेडिट जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेला त्याला डिग्री दिली जाईल. हे करत असताना ही संकल्पना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता ही नॅशनल लेवलला नेलेली आहे. एखाद्याला वाटलं की मी पुण्यात बसून JNUची 2 क्रेडिट करू, अर्थात म्हणजे हे सगळं करायला टेक्नॉलॉजी ही तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. पण मी सुरुवात आहे ही संकल्पना म्हणून जर एकदा आपण आणली इथे तर हळूहळू क्रियान्वयन करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की लोकही काम करायला लागतील. त्यामुळे अशी प्रचंड फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये दिली गेलेली आहे. तर तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जो पर्स्पेक्टिव्ह आणि जे लॉजिक तुम्ही सांगितलं NEP धोरणाचं की हे का गेलंय ते खरंच फारच सुंदर माहिती आहे सर. त्यामुळे आम्हाला त्या प्रकारे हे विचार करायला प्रवृत्त करतं की एखादी गोष्ट जर केली आहे शिक्षण प्रणालीमधला बदल तर तो का घडतोय. तर याच विषयी मला हा प्रश्न थोडासा पुढे न्यावासा वाटतो की शालेय स्तरावरती आता ही जी NEPची नवीन संकल्पना राबवायची आहे तर त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे आणि कुठल्या आव्हानांना आता सामोरं जावं लागतंय. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जरी धोरण 2020 जरी असलं तर साधारणपणे जे क्रियान्वयन ज्याला म्हणतो इम्प्लिमेंटेशन हे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 2023 सुरू झालं. 2022ला 2 वेगवेगळ्या समित्या बनवल्या गेल्या, एक शालेय शिक्षणासाठी होती आणि एक उच्च शिक्षणासाठी. उच्च शिक्षणाची जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि शालेय शिक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा असेच 25-30 लोक ज्याला आपण म्हणतो की सुकाण समिती अशी करण्यात आलेली. थोडा याच्यामध्ये सांगायचं झालं तर उच्च शिक्षणामध्ये थोडंसं याचं इम्प्लिमेंटेशन क्रियान्वयन सोपं होतं. याचं कारण म्हणजे ह्याला टेक्स्टबुक लागत नाहीत. शालेय शिक्षण जे आहे ते प्रत्येक वर्गानुरूप तुम्हाला टेक्स्टबुक ज्याला पाठ्यपुस्तकं ज्याला म्हणतो ती साधारणपणे दिलेली असतात आणि ती साधारणपणे मातृभाषेमध्ये त्याचं असणं, त्याच्याप्रमाणे त्याची रचना करणं हे सगळं NCERT वगैरे ठरवत असतं. आपल्याकडे बालभारती वगैरे या संस्था आहेत त्या. तर त्यामुळं शाळेच्या बाबतीमध्ये याचं साधारणपणे इम्प्लिमेंटेशन हे हळूवार पद्धतीनं चाललेलं आहे. चांगल्या पद्धतीनं आपण ह्याची सुरुवात हायर एज्युकेशनमध्ये केली आहे. ह्याच्यामध्ये 5वी पर्यंतची पुस्तकं माझ्यामध्ये आज पूर्ण तयार आहेत आणि वर्गामध्ये ती आज शिकवली जात आहेत. बाकीच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या हळूहळू येतील, ज्याच्यामध्ये आपण कार्यानुभव, एक्सपिरियन्शियल लर्निंग वगैरेच्या गोष्टी आहेत त्या आणण्याचा प्रयत्न करतो. जे रिपोर्ट कार्ड आहे ते साधारणपणे सर्व शाळेमध्ये आणण्यात आलेले आहे.
मोठ्या प्रमाणात आणखीन जो कन्सेप्ट आणलेला आहे की ज्याला आपण क्लस्टरिंग ऑफ स्कूल्स, म्हणजे अनेकविध शाळा एकत्रित आणणं म्हणजे मर्जर करणं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, खूप चांगल्या पण शाळा आहेत, खूप अत्यंत कमी स्टाफ असलेल्या, कमी इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या, कमी फॅसिलिटी असलेल्या आहेत. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या बाबतीत जो प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाला आपल्या पैशांनुरूप त्याला दुसरीकडे चांगल्या ठिकाणी जाऊन शिकणं वगैरे शक्य नसतं. जे काही पैसा अवेलेबल आहे त्याच्या आईवडिलांचे योगदान त्याप्रमाणे त्या शाळेमध्ये तो जात असतो. त्यामुळं तो केवळ एका गरीब कुटुंबात जन्माला आला म्हणून चांगल्या शिक्षणापासून तो वंचित राहता का म्हणे. त्यामुळे ह्याच्यामध्ये ही संकल्पना आणलेली आहे की शाळांचं क्लस्टर बनवणं, ज्याच्यामध्ये एखादी महत्वाचं शाळा आहे की जी सगळ्यात बाबतीत उत्कृष्ट आहे आणि आजूबाजूच्या 7-8-10 शाळा आहेत की ज्यांच्यात काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत. वाईट म्हणणार नाही पण कमी दर्जाचे आहेत. अशा ते एकत्रित येऊन सबलीकरण होण्याच्या दृष्टीने शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं, तर त्या दृष्टीनं हे जे संकुल बनवण्याचा प्रकार आहे तो सुद्धा चांगली संकल्पना आहे. आणि ती हळूहळू रुजेल, ती पटकन होणार नाही. याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी येतील. प्रत्येक शाळेला क्रीडांगण असतंच असं नाही, प्रत्येक शाळेला उत्कृष्ट लायब्ररी असते असंच नाही. तर जेव्हा असं संपूर्ण ज्याला आपण संकुलं बनतील त्यामुळे एकमेकांचं शेअरिंग करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतील. तर त्या दृष्टीनं काम सुरू आहे शालेय शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा. कारण साधारणपणे याच्यामध्ये चर्चा आणि चर्चेच्या माध्यमातून मर्जर नाही पण एकत्रित येणं, सहयोग देणं हे ठरवलं जाते. हे व्हायला थोडासा वेळ लागेल पण संकल्पना अत्यंत चांगली आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला साधारणपणे त्याच प्रकारचं त्याच श्रेणीचं शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला गेला. फारच सुंदर सर माहिती. तर इथे असा प्रश्न होतो की शालेय शिक्षण स्तरावरती थोडीशी आव्हाने आहेत कारण फार बदल आहेत, फार मोठे बदल आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात की उच्च शिक्षणामध्ये हे बदल घडवून आणणं थोडंसं सोपं जात आहे. तर हे बदल घडवून आणल्यानंतर स्टुडंटचा जो रिस्पॉन्स आहे यासाठी, कारण जसं तुम्ही म्हणालात की फ्लेक्सिबिलिटी आहे, तुम्ही आज 2 विषय एका युनिव्हर्सिटीमधनं किंवा एका कॉलेजमधनं विद्यापीठ आणि 1-2 दुसऱ्या विद्यापीठातनं किंवा कॉलेजमधनं करू शकता. तर स्टुडंटनी याला कसा रिस्पॉन्स दिलेला आहे? रिस्पॉन्स म्हणलं म्हणजे मी मागच्या वर्षी जरी आपण ह्याचं क्रियान्वयन किंवा इम्प्लिमेंटेशन सुरू केलं तरी प्रायोगिक तत्वावर आपण ज्याला ऑटोनॉमस किंवा स्वायत्त महाविद्यालय ज्याला आपण म्हणतो अशा महाविद्यालयांची आपण क्रियान्वयन सुरू केलं थोडक्यात. आणि परवाच्या साधारणपणे 2-2.5 महिन्यापूर्वी आपण रिव्ह्यू घेतलं या गोष्टीचं की काय कशा पद्धतीने हे घडतंय. स्टिअरिंग कमिटीचं उद्दिष्टच मुळात ते आहे की त्यांचे प्रश्न काय आहेत, येणाऱ्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं सरकार आणि शिक्षक यांच्यामधलं एक माध्यम म्हणून आपण काम करतो. तर विद्यार्थी आणि सरकार, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं एक माध्यम म्हणून आपण काम करतो. आणि त्या दृष्टीनं अनेकविध साधारणपणे सूचना आपण सरकारला करत असतो. GRच्या माध्यमातून ज्याला अधिसूचनेच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काही बदल घडवून आणत असतं वगैरे म्हणतो. तर जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन मागच्या वर्षी केलं त्यावेळेला परवा एक आपण जो रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी सुटल्या असं म्हणणार नाही मी. आपल्याकडे साधारणपणे शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा ज्याला आपण म्हणतो वर्कलोड, तर वर्कलोड हा अत्यंत जिव्हाळ्याचा लोकांचा विषय असतो. कारण ठराविक ह्याच्यापेक्षा जास्त शिकवलं तर एखाद्या शिक्षणावर त्याचा ताणतणाव येत असतो. त्या प्रमाणात मग त्याला पैसे मिळणार का हाही प्रकार असतो वगैरे अनेकविध गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या गोष्टींचा साधारणपणे याच्यामध्ये अजूनही तशा पद्धतीने विचार झालेला नाही. वर्कलोड वाढतंय कमी होते हे कळायला साधारणपणे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागतील. त्यामुळे सध्या आपलं तो स्टेटस को असल्यासारखा प्रकार आहे तिथे. पण बाकीच्या बाबतीत जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचा जो आम्ही अनुभव किंवा त्यांचा जो रिव्ह्यू घेतला, विद्यार्थी अत्यंत खुश आहेत. अडचणी ज्या आहेत त्या साधारणपणे विद्यार्थ्याला जास्त वेळ कॉलेजमध्ये द्यावा लागतो. इन्फ्रास्ट्रक्चरची कमी असेल किंवा स्पेसची कमी असेल किंवा तो काही आर्ट्सचे विषय सकाळी सुरू होतात, सायन्स दुपारी असतं आणि त्यामुळं त्याचं अस्तित्व कॅम्पसवरचं वाढलेलं आहे. तसे शिक्षकालाही करावं लागतंय.
आणि त्यामुळे जो 5-6 तासाचं टीचिंग चालायचे तर कदाचित शिक्षकाला जास्त वेळ थांबावं लागतं. ते काही अडचणी आहेत, जागेचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी फॅसिलिटीजचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळं पण विद्यार्थी खुश आहे, कारण त्याला जे आवडीचं वाटतंय ते तो करतोय. आणि त्याचा अर्थ म्हणजे खूप रिझल्ट वाढला वगैरे असं म्हणणं आहे, पण त्याच्या ग्रेडमध्ये श्रेयांकामध्ये निश्चित सुधारणा झालेली. नक्कीच. तर हा एक प्रयत्न म्हणून किंवा एक एक्सपेरिमेंट आत्ता इनिशियल स्टेजवर आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. तर ह्याच्या रिगार्डिंगच माझा दुसरा प्रश्न असा आहे, मल्टिपल एंट्री आणि एक्झिट हा प्रकार आता सुरू होणार आहे. तर रिअल टाईममध्ये कशा प्रकारे विद्यार्थी किंवा कोणते असे सिनारिओज येतील की ज्यामध्ये ह्याचा उपयोग सगळ्यात जास्त होईल? मला ही संकल्पना खूप आवडली खरं सांगायची, मल्टिपल एंट्री आणि एक्झिट. आपण थोडंसं करोनाच्या काळामध्ये जाऊया. करोनाच्या काळामध्ये अचानक करोना सुरू झाल्यानंतर सर्व शाळा महाविद्यालय सर्व बंद पडली. शिक्षण प्रणाली शिक्षण संस्था ठप्प झाल्या. आणि मग सडनली याच्यातून वाट काढण्याच्या दृष्टीने आपण सुरू काय केलं की ऑनलाईन एज्युकेशन. आपल्याला सगळ्या गोष्टी नवीन होत्या, प्रत्येकाकडे मोबाईल असतोच असं नाही. कोरोनाने आणखीनही काही आघात केले. काही विद्यार्थी त्यांचं पालकत्व हरवले, काहीच्या बाबतीत त्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळं ऑब्व्हियसली हे जे काही ज्याला आपण म्हणतो की डिव्हाइसेस लागतात, मोबाईल असेल किंवा लॅपटॉप सारख्या गोष्टी, या त्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. या सर्व गोष्टींचा परिणाम साधारणपणे जगभर जर पाहिला तर युनेस्कोनं जे आकडेवारी दिलेली आहे, साधारणपणे 1.25 ते 1.5 कोटी विद्यार्थी कायमस्वरूपी शिक्षणातून बाजूला फेकले गेले. आता ह्याच्यात त्यांची चूक काय होती? एक काहीतरी आघात घडला आणि त्या आघातातून त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. मल्टिपल एंट्री आणि एक्झिट करत असताना मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केले गेलेला आहे. दुसरं, आपण महाराष्ट्र किंवा आपण आपल्या भारतापुरतं बघूया, विशेषतः आपण जे अर्बन आणि रुरल डिवाइड म्हणतो की विद्यार्थिनी वर्ग जो आहे विशेषतः जो रुरल सेक्टरमधं ग्रामीण भागातून येतो तो साधारणपणे 10वी-12वी पर्यंत शिकतो आणि त्यानंतर आई वडिलांच्या दबावाखाली किंवा समाजाच्या दबावामुळे लवकर लग्न होणं ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. त्यामुळं याचा अर्थ असा नाही की त्या मुलीला शिकायचं नसतं किंवा त्याला आवड नव्हती वगैरे. तर त्या मुली साधारणपणे लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांना जेव्हा मुलं आपली शाळेत जायला लागतात, त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो, त्याला त्या मुलीलाही वाटायला लागते की अरे हे माझं राहून गेलं, माझ्या याच्यामध्ये आवड होती, मला काही पुढे करता आलं असतं. प्रत्येकजण नोकरीसाठीच करतो असं नाही, पण शिक्षण जे आहे ते अनेक दृष्टीनं तुम्हाला योग्य नागरिक बनवण्याच्या दृष्टीनं, स्वतःच्या कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीनं एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत असतं. तर या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर मल्टिपल एंट्री आणि एक्झिट हा प्रकार काय आहे की एखाद्याला अशा विपरीत अवस्थेमध्ये शिक्षण जर सोडावं लागलं तर त्याला पुन्हा परत येण्याची संधी दिलेली आहे. 7 वर्ष साधारणपणे. 7 वर्षामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी सुद्धा पटकन सोडू शकता. पहिल्या वर्षानंतर फक्त काही गोष्टी कंपल्सरी केल्यात, काही स्किल सेट त्यांना ॲक्वायर करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे पहिल्या वर्षी हे स्किल्स सेट त्याने घेतलं की तो एक्झिट घेऊ शकतो. 1 वर्ष 1.25 वर्षाने समजा फायनान्शियल कारणासाठी त्यानं जर सोडलं असेल तर जेव्हा तो थोडासा पैशाच्या बाबतीत सुदृढ झाला तर तो परत येऊ शकेल. मुलींच्या बाबतीत लग्नानंतर ते परत येऊ शकतील. तर ही मल्टिपल एंट्री एक्झिट जी आहे ती त्या पद्धतीने आहे. साधारणपणे आपणही पाहतो की विद्यार्थी सोडणाऱ्यांची संख्या ही 2 किंवा 3% सुद्धा नाही, 1% मुलं ॲक्च्युली शिक्षण सोडत असतात. आणि ते सुद्धा कारणं बऱ्याच वेळा अशीच असतात की फायनान्शियल किंवा घरामध्ये काहीतरी घडलं आणि ज्यामुळे विपरीत अवस्थेमुळे, विपरीत गोष्टींमुळे त्याला सोडावं लागतं. अदरवाईज ती कंटिन्युटी विद्यार्थ्याला ती आवडते की मला शेवटपर्यंत जायचं, शिकायचं वगैरे होतं. पण जर असं काही दैव दुर्विलसनं असं काही घडलं तर त्याची संधी हिरावून घेऊन ये, त्या दृष्टीनं ही एक सोय म्हणून याच्यात करण्यात आलेली. म्हणजे ही जी अकॅडमिक क्रेडिट बँक आहे, म्हणजे समजा एखादा गॅप घेण्यापूर्वी जर त्या विद्यार्थ्याने त्याच्याकडे ऑलरेडी एक 80 पॉईंट आहेत, 80 क्रेडिट आहेत, तर म्हणजे आणि मध्ये जर गॅप पडला 2-3 वर्षाचा, 40 एक्स्ट्रा क्रेडिट घेऊन पुन्हा ही डिग्री तो कम्प्लीट करू शकतो. केव्हाही करू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आणलेला आहे की
पूर्वीचं जे धोरण होतं की ज्याच्यामध्ये डिस्टन्स एज्युकेशन आणि ऑनलाईन एज्युकेशन आणि ट्रॅडिशनल वर्गात जाऊन शिकणार, याच्यामध्ये एक दरी आपण निर्माण केली, तर एक भिंत घातलेली होती. आता ह्या भिंती काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फिजिकल रादर आपण ज्याला ट्रॅडिशनल एज्युकेशन घेत असताना काही कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 80 त्यांना जे काही फिजिकली कम्प्लीट केले जर असतील तर 40साठी त्याला कॉलेजमध्ये सुद्धा यायची गरज नाही. तो 40% ऑनलाईन पद्धतीने घेऊन तो अक्वायर करून ते डिग्री घेऊ शकतो. त्यामुळे प्रचंड ज्याला आपण म्हणतो की लवचिकता या शिक्षणात आणलेली आहे. फारच छान. पण हे आत्ताच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल झालं, पण आधीचे जे विद्यार्थी आहे ज्यांचं ऑलरेडी गॅप झालेलं आहे, लग्न झालेलं आहे किंवा आणि काही सिनारिओमुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाहीये, पण अकॅडमिक क्रेडिट बँक ही त्यांच्यासाठी कशी वर्क करेल? आत्ता खरंच म्हणजे त्या आपण विचार केलेला नाहीये, कारण आपण कुठल्याही गोष्ट रेट्रोस्पेक्टिव्ह नसतं, पर्स्पेक्टिव्ह असतं. आज धोरण सुरू झालं, इथून पुढे ते आपण राबवतोय. मागच्या लोकांसाठी आता जे जे घडलं ते घडलं. पण काही ठिकाणी म्हणजे मी कुलगुरू असताना मी केलेल्या आहेत गोष्टी की आपण ज्याला आपण ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर म्हणू की साधारणपणे तसंही आपल्याकडे एखादा कोर्स एखादं वर्ष 2 वर्ष चालतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या बाबतीत एका वर्षात न पूर्ण करतो 2 वर्षांनी करतो तो वगैरे. तो समजा तो 3-4 वर्षांचा जर करिक्युलम किंवा तो पॅटर्न जर माझ्याकडे अस्तित्वात असेल तर मी त्याला कंटिन्युटी दिलेली आहे की तू आहे तो कम्प्लीट कर आणि परत जाऊन घे. तर तसा प्रकार घडलेला आहे. पण याच्यामध्ये मागच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये समावेश करणं थोडंसं अवघड जाणार आहे, कारण पॅटर्नच पूर्ण वेगळं आहे. किंवा हे कन्व्हर्जन जे मे बी अजून काही वर्षांनी ते वर्कआउट होईल आणि त्याचा उपयोग होऊ शकतो. फारच सुंदर माहिती सर. तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की बरेचसे विद्यार्थी परदेशी जाण्यासाठी होतकरू असतात, इच्छुक असतात, तर या नवीन शिक्षण प्रणालीमुळे त्यांना कसा फायदा होणार आहे? मगाशी मी म्हटलं की परदेशातली डिग्री 4 वर्षाची असल्यामुळं जर त्या विद्यार्थ्यांना आपली इथली डिग्री 3 वर्षाची न करता 4 वर्षाची, 4थं वर्ष मगाशी जाऊन जसं मी म्हटलं की कंपल्सरी नाही आहे, आणि ते करत असताना त्याच्यामध्ये 4थ्या वर्षामध्ये मोस्टली तुमचा प्रोजेक्ट वर्क किंवा इतर थोडंसं सोशल एंगेजमेंट जास्त आहे, रिसर्च प्रोजेक्ट असतील, या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करणार. ते 4थं वर्ष केल्यानंतर तो डायरेक्ट तिकडच्या त्यांच्या ज्या पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून डायरेक्टली त्याला एंट्री मिळते, जी पूर्वी त्याला मिळत नव्हती. ज्यासाठी त्याला जावं लागायचं, 1 वर्ष एक्स्ट्रा काढावं लागायचं. तो जर 3 वर्षाची डिग्री ती 1 वर्ष तिथे एक्स्ट्रा करून 4 वर्षाची करून मग तो पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. आता याच्यामध्ये विन विन सिच्युएशन दोन्ही बाबतीत आहे. विद्यार्थ्याला परदेशी जाण्याची संधी तर मिळते आहे, पण आई वडिलांच्या बाबतीत विचार केला तर 2 वर्षाच्या ऐवजी जो खर्च आहे तो 1च वर्षाचा येणार आहे. तर त्या दृष्टीने मला असं की विद्यार्थ्यांना हे अत्यंत सुखकारक, सहाय्यकारी असं फायनान्शियली त्यांना नक्कीच फायदा होईल. तर आता पुन्हा आपण शालेय स्तराकडे वळूया, कारण शालेय स्तराचा जो मला असं वाटतं फार महत्त्वाचा भाग आहे. कारण पूर्वी 6 वर्षाचं असताना जे शिक्षण किंवा ज्या पॅटर्नमध्ये आपण जायचो ते आता 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत हा एक मोठा पॅटर्न गव्हर्नमेंट आणि सगळ्याच लेवलच्या स्कूल्समध्ये राबवला जाणार आहे. तर पहिल्या 5 वर्षांमधली जी पद्धती आहे की एक मध्ये टेबल असेल आणि बाजूने मुलं अभ्यासाला बसतील, म्हणजे हा जो बाहेरचा एक शिक्षण प्रणाली, बाहेरच्या देशात जेव्हा आपण जातो अशाच प्रकारची शिक्षण प्रणाली आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. पण आपल्याकडे पूर्ण व्हॉल्यूमचा गेम आहे, कारण आपली म्हणा लोकसंख्या म्हणा, आपल्याकडे असणारे रिसोर्सेस, आपल्याकडे असलेल्या फॅकल्टीज, तर हे प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंट होईलच याबद्दल थोडीशी शंका वाटते. तर तुमचं काय मत आहे याविषयी? मुळात जो पॅटर्न आहे की साधारणपणे 6वी नंतर 40 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, त्याच्या आधी जो आहे तो 35 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, त्याच्या आधी 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक. त्याच्यात कुठलाच बदल आपण सुचवलेला नाही. त्यामुळे ती संख्या जी आहे ती किती व्हॉल्यूम जरी असला तर त्या संख्येमध्ये 30 तर तो ग्रुप असणार आहे, त्या अनुरूप 1 शिक्षक असणार आहे. मग अशी जे म्हटलं की शिक्षकांची जर संख्या कमी असेल तर दुसरा प्रकार आहे की शाळांचं संकुल बनवणं, शाळांनी एकत्रित येणं, एकत्रित एकमेकाची शेअरिंग करणं. याच्यामध्ये आणखीन एक सुंदर कल्पना आहे की याच्यामध्ये टीचरची पण बँक केलेली आहे. तर काही टीचर म्हणजे टीचरची बँक असल्यामुळं मला असं वाटतं की एखाद्या शिक्षकाला 2-4-5 ठिकाणी जाऊन शिकवण्याची सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे.
ज्यांच्याकडे हा एखाद्या विशिष्ट विषयाचे शिक्षक अवेलेबल नाही आहे, तर हा शिक्षक ज्याला असं म्हणतो ना की या बँकेतून आपण उचलला, तसं पद्धतीने तो शिक्षक तिकडे जाऊन शिकू शकेल. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे सगळं घडीत सोडण्याच्या दृष्टीने जे जे विचार करणं गरजेचे ते ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं व्हॉल्यूम जरी असला तर त्या व्हॉल्यूमनुरूप तेवढे शिक्षक पुरवण्याच्या दृष्टीने एक पद्धत सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मगाशी आपण 6 वर्षाचे म्हटले, पहिली 3 वर्ष जी आहेत ती तुमची बालवाडीचीच आहेत. 5 वर्षामधली 3 वर्ष जी आहेत ती बालवाडीचीच आहेत. म्हणजे साधारणपणे 3ऱ्या वर्षी आपण तर केलं 3, 3, 6, 6व्या वर्षीला तो नेहमीप्रमाणे पहिलीला येतोय आणि 7व्या वर्षी तो 2रीला जातोय. 8वीला तो 8व्या वर्षाला तो साधारणपणे 3रीला जातोय. तर त्यावेळेला पुस्तकं येते, तोपर्यंत पुस्तकच नाही आहे. त्याच्यामध्ये जे आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या बसा, जो हे आहे की क्रिटिकल थिंकिंग, एखाद्या गोष्टीच्या कुतूहल जागृत करणं, अशा दृष्टीचं शिक्षण देणं. आणि या बाबतीत जे काय गरजेचे खेळ आहेत, गरजेच्या गेमिंग म्हणतो, गेमचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल, ज्याच्या माध्यमातून जे मुलांना आवडतं त्याच्या माध्यमातून ते जर शिक्षण देण्याचा पण प्रयत्न केला. सापशिडी सारखी संकल्पना, पण त्याच्या मागचं साधारणपणे मी जे डाईस टाकतो, ती डाईस 1 पडते की 6 पडते ही प्रॉबेबिलिटी आहे. तर त्या प्रॉबेबिलिटीचा विचार त्या खेळाच्या माध्यमातून जर त्याच्याकडे आपण पोचवता आला तर मला असं वाटतं की अनेकविध खेळांचा वापर त्याच्या संकल्पना ज्याला म्हणतो की त्याचं पुष्टीकरण करण्यासाठी किंवा त्या वाढवण्याच्या दृष्टीनं उपयोगात आणता येतील. त्यामुळे गेमचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यात उपयोग करता येईल. तो हा सगळा जो प्रकार आहे पहिले 3-4 वर्षाचा, म्हणजे साधारणपणे 3ऱ्या वर्षापासून 1ली 2री पर्यंत, आणि नंतर मग पुस्तकं, आणि मग त्यात सुद्धा पुस्तकामध्ये भाषा विकास, इतर त्याच्या संस्कृतीचा विकास, इतर संवादाचा विकास या दृष्टीने. आणि गणित म्हणजे सांख्यिक त्याला ज्ञान यावं इथपर्यंतच ठेवलेलं आहे. त्यामुळे खूप काही भडीमार केलं आहे असा प्रकार नाही आहे. आणि त्यामुळे असं की हसत खेळत शिकणं म्हणतात ना, की तसा प्रकार आणलाय. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण येता कामा नये. खूप मोठं काहीतरी त्याला रोज होमवर्क दिलंय, गृहपाठ दिलाय, 24 तास तो त्याच्यात अडकलाय. नाही, खेळाला तितकंच महत्व दिलेलं आहे. खेळ खेळता हसता खेळता शिक, अशा पद्धतीचं शिक्षण देण्याच्या निरुक्ती रचना केलेली. ओके, नक्कीच. तर याच्या प्रादेशिक भाषा आहे, म्हणजे आपल्या ज्या रिजनल लँग्वेज जसं महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा आहे, तर हे 5वी पर्यंत कंपल्सरी केलेलं आहे असं धोरणामध्ये आहे, बरोबर? निश्चित. साधारणपणे पहिली 5 वर्ष मराठी, पहिले 5 म्हणण्यापेक्षा 8वी पर्यंत जवळजवळ मराठी तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि बाकीच्या 2 ज्या लँग्वेजेस त्यातली हिंदी आणि इंग्रजी, जे इतर वेळा चालायचं की मला जर्मन शिकायचं आहे, फ्रेंच शिकायचं आहे वगैरे, हे थोडंसं त्यांनी त्याच्यातनं बाजूला ठेवलं. म्हणजे तुम्हाला स्वतःची जर आवड असेल तर मुलगा करू शकतो, साधारणपणे त्या दृष्टीनं तो प्रयत्न करत असतो. पण कंपल्सरी म्हणण्यापेक्षा कंपल्सरी 2 भाषा ज्या आहेत ते एक रिजनल आहे आणि एक जी आहे ती मातृभाषा आहे. 3री जी विदेशी भाषा आपण इंग्रजी म्हणतो ती आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन तो घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस म्हणून काही हायर एज्युकेशन मध्ये मांडलेले आहेत. त्या ॲबिलिटी एनहान्सच्या अंडर तुम्ही इव्हन फॉरेन लँग्वेज सुद्धा घेऊ शकता. तर हे सगळ्याच बोर्डांना लागू पडतं, ISSC, SSC, म्हणजे असं स्टेट बोर्ड साधारणपणे श्रेयांक पद्धती आणली असल्यामुळं आणि क्रेडिट असल्यामुळं त्याची मान्यता सर्व स्तरावर त्या पद्धतीची असावी त्या दृष्टीने प्रयत्न आहे. आणि त्यामुळं ती सर्वसमावेशक असावं आणि सर्वमान्य असावं अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर, फारच सुंदर माहिती तुम्ही ही सांगितलीत. तर मला आता पुढचा प्रश्न अजून एक असा विचारावासा वाटतं की तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अजून एक नमूद केलंय आणि ते म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो विषयी, की 2035 पर्यंत हा रेशो 50% नेण्याचा प्रयत्न केला जाईल. तर याबद्दल तुम्ही थोडंफार सांगा. आपण शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ज्याला म्हणतो की आपण ड्रॉपआउट किंवा गळतीचं जे प्रमाण आहे ते खूप आहे. बरेच विद्यार्थी 3री नंतर, दुसऱ्या आहे साधारणपणे 9वी नंतर, आणि नंतर उरलेले आहेत ते 10वी नंतर किंवा 12वी नंतर कायमस्वरूपी शिक्षणातून बाजूला जातात.
हायर एज्युकेशनमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत अत्यल्प असतं, विशेषतः विद्यार्थिनी. वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थिनी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात हायर एज्युकेशनकडे आकृष्ट होत नाही. GR वाढवायचं, ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवायचा म्हणजे काय करायचं, तर मुळात ही गळती कमी करायची, जेणेकरून जो हा विद्यार्थी जो 10वी 12वी झालाय तो पुढे हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा टिकून राहील, पुढे जाईल. त्या दृष्टीनं अनेक विविध आयाम जे आणलेले, मल्टिपल एंट्री असेल, एक्झिट असेल, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल, इंटर्नशिप असेल, अनेकविध गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या. त्या व्यतिरिक्त मगाशी जसं म्हटलं की काही प्रमाणात शिक्षण हे जे आहे ऑनलाईन पद्धतीनं, ज्याला डिजिटल एज्युकेशन आपण म्हणूया, 40% तुमचं जे शिक्षण आहे, क्रेडिट्स आहे, ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲक्वायर करू शकता. आणि याच्यासाठी स्वयंसारखा नॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म आहे, त्यातले काही क्रेडिट्स तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये आपण एक प्रयोग करतो की महाराष्ट्राच्या राष्ट्रीय धर्तीसारखा महाराष्ट्राच्या धर्तीवर महास्वयंसारखा प्रयोग, की काही विद्यापीठात जी मान्यता प्राप्त आहेत, सगळीच मान्यता, ज्यांना एक ग्रेडिंग आहे, तर त्यांच्याकडे साधारणपणे डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईनची परवानगी असते. आणि त्यामुळं अशा विद्यापीठांनी काही चांगल्या पद्धतीचे कंटेंट, जे कंटेंट आहे ते क्रिएट करावं आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते लोकांना पोचवावं. हा प्रयोग मी पुणे विद्यापीठात असताना डिग्री प्लस म्हणून एक प्लॅटफॉर्म आम्ही सुरू केला होता, ज्याच्यामध्ये जे तुमच्या करिक्युलममध्ये नाही पण नोकरीला जे आवश्यक आहे अशा अनेकविध कोर्सेस आपण त्याच्यावर अवेलेबल करून दिलेले होते. तर तसाच प्रकार महास्वयंच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. आणि 40% जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने जर एज्युकेशन केलं, जो वर्ग आहे ज्याला आपण म्हणतो की काम करत असताना शिकत असतो, जे डिस्टन्स एज्युकेशन पूर्वी असायचं की बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये शाळेमध्ये न जाता किंवा रात्रीच्या कॉलेजला शाळेला जाऊन तो शिकायचा, तर अशा लोकांसाठी सुद्धा साधारणपणे ही जी मधली फळी ती काढून टाकली. एकतर की हे वेगळं ते वेगळं आपण काढून टाकलेलं आहे. फिजिकल एज्युकेशन जे ट्रॅडिशनल ते आणि ऑनलाईन हे एकाच ह्याच्यावर आणलेलं आहे, त्यामुळे दोन वेगवेगळे मार्ग नाही आहेत. तर 40% तुम्ही फिजिकली घेत असताना सुद्धा अडॉप्ट करू शकता, तर जेणेकरून विद्यार्थ्यांचा नंबरही वाढेल आणि चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षणही मिळेल. अशा दोन्ही गोष्टींचा साधारणपणे विचार केला गेलेला याच्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत जे ऑनलाईन सर्टिफिकेशन्स होते ते आधी अकॅडमिक्समध्ये आणले गेले नव्हते, त्याला काही मूल्यांकन हे दिलं गेलं नव्हतं, पण आता ते दिलं गेल्यामुळे त्यांचा जो मार्ग आहे तो पुढे एक सोपा होणार आहे. तर फारच चांगला पर्स्पेक्टिव्ह आहे हा. आता अजून एक प्रश्न आहे की उच्च शिक्षणाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा आपण व्होकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट विषयी बऱ्याच वेळा बोलतो, तर यासाठी कुठल्या प्रकारच्या तरतुदी, कारण शालेय स्तरावरती एखाद्या युनिटमध्ये व्हिजिट करणं इंडस्ट्रीयल, तर यासारखे प्रकार आपण उच्च शिक्षण स्तरावरती आधी करत होतो, पण ज्यावेळी ट्रेनिंग हा शब्द आपण वापरतो, तर हे कशा प्रकारे कोलॅबरेट केले गेले किंवा इंटिग्रेट केले गेले? ट्रेनिंगचा प्रकार इंटर्नशिपच्या माध्यमातून. इंटर्नशिप 2 ते 3 महिन्याची इंटर्नशिप आहे आणि इंटर्नशिप ती पेड असेल असंही नाही, प्रत्येक वेळेला इंडस्ट्रीसाठी पैसे दिलेच नाही. पण याच्यामध्ये आम्ही एक प्रयोग करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या MIDC आहेत त्या MIDC मध्ये असलेले उद्योगधंदे कुठल्या कुठल्या साधारणपणे गोष्टीमध्ये ते काम करतायत त्यांचं, आणि त्याच्याशी अलाइड कुठले कुठले कोर्सेस आजूबाजूच्या कॉलेजमध्ये चाललेले आहेत, संपूर्ण मॅपिंग केलं गेलेलं आहे. जसं जिओ टॅगिंग आपण करतोय, त्याची साधारणपणे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण प्रत्येक कॉलेजला उपलब्ध करून देतोय. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जेवढ्या मिनिस्ट्री आहेत त्या मिनिस्ट्रीच्या अंडर येणारी प्रत्येक डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटना आपण साधारणपणे, आणि त्याचा GRE मायामध्ये अलीकडे महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे की त्यांनी इंटर्नशिपच्या दृष्टीनं, ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीनं ही ऑफिसेस आणखी ह्या युनिट उपलब्ध करून द्यावेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनाही आपण सातत्यानं, मगाशी जो मी प्रयोग सांगितला की SPP रिसर्च पार्क फाउंडेशन सारख्या गोष्टीच्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीला कॅम्पसवर आणणं, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून जी संकल्पना UGCने आणलेली आहे की इंडस्ट्रीमधला एखादा चांगला CEO किंवा रादर ज्याला असं फाउंडर वगैरे असेल, जो आता वयाने जास्त आहे, इंडस्ट्रीमध्ये तेवढा वेळ देत नाही आहे, अशा माणसाला कॅम्पसवर आणणं, ज्याच्या माध्यमातून एक कनेक्ट इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश होऊ शकेल. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो की जेणेकरून विद्यार्थ्याला ती संधी मिळेल 3 महिने 4 महिने काम करण्याची.
प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्री उपलब्धच असेल असे नाही, तर अनेक NGOज आहेत, हेल्पेज ग्रुप आहेत, महिला उद्योग आहेत, बँकाज आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, कोऑपरेटिव्ह युनिट्स आहेत, मॉल्स आहेत. या सर्व ठिकाणी साधारणपणे या संधी उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं इंडस्ट्री म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे फक्त इंडस्ट्री असं न बघता जी काही विविध आयाम आपल्याला उपलब्ध आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष तो अनुभव घेणं, या दृष्टीनं त्याची रचना करण्याच्या दृष्टीनं ही स्टिअरिंग कमिटी ॲज वेल एज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटच्या संबंधित शासन जे आहे ते अत्यंत प्रोॲक्टिव्हली काम करते. फारच सुंदर माहिती दिली सर तुम्ही. तर मला वाटतं समाजामध्ये जेव्हा आपल्याला एखादी क्रांती घडवून आणायची असते किंवा एखादा मोठा बदल घडवून आणायचा असतो तेव्हा तो इतका सोपा नसतो. त्यासाठी पूर्ण इकोसिस्टम जी आहे आणि त्या इकोसिस्टममध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक जो एलिमेंट आहे, समाजाचा जो घटक आहे, त्याने पण त्या दृष्टीने प्रयत्न करणे हे गरजेचं असतं. तर हा जो आता मोठा बदल घडण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्याच्यामध्ये फक्त पेरेंट्स, स्टुडंट्स, टीचर्स, फॅकल्टीज फक्त ह्यांनीच नव्हे तर ओव्हरऑल समाजाने याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे, तरच आपल्याला ते फार इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता येईल. कारण जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते आज प्राध्यापक करमळकरांनी इतकं सिम्प्लिफाय करून सांगितलं की एखादा जर बदल घडला आहे तर तो का घडलाय आणि त्याचा समाजाला पुढे कसा उपयोग होणार आहे. तर मी खरंच तुमची फारच आभारी आहे. कारण तुम्ही स्वतः ह्याचे अध्यक्ष आहात महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण स्तरावरती आणि त्यामुळे त्यातले जे इन्साइट्स आहेत ते आज तुम्ही फारच सुंदररित्या सगळ्यांना समजावून सांगितले. आणि म्हणूनच आमच्या सुसंवाद करिअरच्या टीमतर्फे मी पुन्हा एकदा तुमचे विशेष आभार मानते. तर ज्यांनी हा एपिसोड बघितला, जर तुमचे काही प्रश्न असतील न्यू एज्युकेशन पॉलिसी रिलेटेड, तर आमच्या कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला नक्की कळवा. त्यांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कळवा. पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या करिअर गायडन्सचा एपिसोड घेऊन आम्ही पुन्हा एकदा येऊ. धन्यवाद.